तर छोटी नवरात्री चालू आहे म्हणून मी तुमच्यासोबत ही उपवासाची रेसिपी शेअर करते। हे आहेत उपवासाचे कटलेट चाट आणि त्यासोबतच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे उपवासाचे क्रिस्पी कटलेट। तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। खूपच टेस्टी लागतात, तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करा आणि कमेंट करून नक्कीच सांगा। तर इथे मी बनवणार आहे उपवासाचे कटलेट। त्याच्यासाठी घेतले 2 बटाटे उकडून, 2 रताळे घेतले, इथे 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्यात, कोथिंबीर घेतली आहे, मीठ घेतले चवीनुसार, थोडंसं राजगिराचं पीठ घेतलंय। हे सगळं मिक्स करणार आहे। तर बटाटे आणि रताळे मिक्स करून घेतलेत। आता याच्यात टाकणार आहे राजगिराचं पीठ, मीठ चवीनुसार आणि सगळं मिक्स करून घेणार आहे। इथे हिरवी चटणी वाटणार आहे मी, ज्याच्यात आहे खोबरं, कोथिंबीर आणि मिरच्या सगळं मिक्स करून। तर इथे याला दिलाय कटलेटचा शेप आणि याला आपण शॅलो फ्राय करून घेणार आहे, डीप फ्राय करणार नाहीये। कढईत मी तेल तापायला ठेवलेलं ऑलरेडी। एका साइडने पलटून घेतलं, तुम्ही बघू शकता कसे दिसतात कटलेट। तर हे तुमचं फायनल लुक आहे कटलेटचं, तुम्ही बघू शकता। आपले क्रिस्पी कटलेट आहेत रेडी। ते इथे मी सर्व केलेत। तुम्ही हे नक्कीच ट्राय करा, तुम्हाला ही रेसिपी खूपच आवडेल आणि कमेंट करून नक्कीच सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली। तर तुम्ही याचं चाट सुद्धा बनवू शकता। तर चाटसाठी मी इथे टाकते हिरवी चटणी, वरतून टाकणार आहे इथे थोडीशी दही, वरतून थोडीशी मिरची आणि हे तुम्ही कोणत्याही चिवड्यासोबत सर्व करू शकता। तर तुम्हाला ही दोन्ही रेसिपीज खूप आवडतील। आवडले तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि कमेंट करून मला नक्कीच सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली। थँक्स फॉर वॉचिंग गाईज, लाईक शेअर अँड सबस्क्राइब।